मराठी समजतं ना सगळ्यांना? हां, इथे कोण आहे ज्याला मराठी नाही कळत आहे? सगळ्यांना कळतं ना? मला खरंच कळलं नाही, या बहनजी हिंदीत का बोलत? सगळ्यांना मराठी कळतं ना? मग बोला जय महाराष्ट्र. व्हेरी गुड, जय महाराष्ट्र. टाळ्या वाजवा, टाळ्या. थँक्यू. तसं मला हिंदी पण बोलता येतं, पण काही ठिकाणी आपल्याला कळत नाही ना कुठली भाषा चालते. नाहीतर मराठी लोकांचं हिंदी फार विचित्र असतं. आमच्या इकडे एक भाई आहे, तर ते असं म्हणाले की मोरी में दगड अटक्या इसलिए पाणी तुंब्या. माझं असं नाही, माझं फार शुद्ध हिंदी आहे. मैं हिंदी में भी बोल सकता हूँ. मराठी तर मातृभाषा आहे. अमृत आते ही पैजा जिंके अशी मराठी भाषा आहे. तर मला वाटतं मी मराठीतूनच बोलेन. मला जो विषय दिलेला आहे तणावमुक्त एवं स्वस्थ जीवन जीने की कला, आता हे हिंदीमध्ये आहे. मी जे सेशन घेतो कंपन्यांमध्ये घेतो. तुमच्या औरंगाबादला इथे वोखाड नावाची कंपनी आहे, वोखाड औषधाची कंपनी. बापरे. त्यांच्या कंपन्यांमध्ये पण बेंचमार्क म्हणून एक स्थान आहे त्यांचं, तिथे ट्रेनिंग होता. तर तिथे ट्रेनिंगसाठी भरपूर वेळा आलो आहे. औरंगाबाद हे टुरिस्ट प्लेस आहे, इथे हॉटेल्स पण आहेत. तर हॉटेलमध्ये पण आमचे सेशन होतात, कंपन्यांमध्ये होतात. तुमचं कमलनयन बजाज इथे आहे हॉस्पिटल, तिथे सेशन झाले. मला सुरुवात करावीशी वाटते. माझ्यासमोर जे यूथ आहेत है ना, मला असं वाटतं की त्यांच्यापासून सुरुवात करावी. कारण हे देशाचं भविष्य आहे. वा वा, खरं बोललो की चुकीचं बोललो? मी या यूथ बरोबर भरपूर प्रोग्राम करतो. इथे मला ब्ल्यू टी शर्टवाल्या बहिणी दिसत आहेत, तिथे पण ब्ल्यू टी शर्टवाले. बहुतेक हे अकॅडमीचे विद्यार्थी आहेत का? अकॅडमीचे आहेत ना? दिवे लावणार तुम्ही? चांगला आहे, फिटनेस ठेवा. कारण मी ह्यांचं सेशन घेतो तर मला काय दिसतं की हल्लीची जनरेशन ना, युवा पिढी खूप चांगली आहे, शार्प आहे, मोबाईल एजमधली आहे. मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे, थिअरी बिलकुल सांगणार नाही. सगळे ऐकताय? माझा आवाज येतोय? माता हे शेवटच्या रोपर्यंत आवाज येतोय? ओके. आत्ता पण मला एक फोन आला, मला ते उचलावा लागला. त्याला काही कारण होते, कारण एक भाई मला गुलदस्ता देत होते, तेव्हाच फोन आला. आता हे जे पेशंट आहेत जे मला फोन करतात ना, हे थोडेसे मानसिक टेन्शनवाले पेशंट असतात. आणि एका पेशंटने तर मला, आता मी प्रोग्राममध्ये असतो, फोन नाही उचलला. त्याने सरळ धमकी दिली की जर तुम्ही फोन नाही उचलला तर मी आत्महत्या करेन म्हणून. आता हे असे पेशंट असतात, पण आम्हाला त्यांना सांभाळावं लागतं. कारण आजकाल व्हॉट्सअपवर वगैरे हा सगळा प्रूफ घेतला जातो. कायद्याच्या दृष्टीने पण हे महत्त्वाचं आहे. एक अनुभव तुमच्याशी शेअर करतो. पूर्ण भारतामध्ये मी जातो तर असे पोस्टर लागलेले असतात, खाली नंबर लिहिलेला असतो. आय एम लकी, ते नंबर लिहिलेला नाही. मला एकदा फोन आला एका विद्यार्थ्याचा, आणि त्या विद्यार्थ्याने फोन केला आणि विचारलं, डॉक्टर सचिन बोल रहे हैं क्या? मैंने कहा बोल रहा हूँ. मग तो म्हणाला, मैंने सुना है कि आप लोगों की मदत करते हैं, तुम्ही लोकांची मदत करता असं मी ऐकलं आहे. मी म्हटलं जे कंट्रोलमध्ये आहे ते करतो, माझी मदत करणार काय? मी म्हटलं कंट्रोलमध्ये आहे तर जरूर मदत करणार. आणि मग त्या मुलाने जे सांगितलं ते फार शॉकिंग होतं. तो मुलगा म्हणाला, सर मला आत्महत्या करायची आहे, काहीतरी चांगला मार्ग सांगा, कशी आत्महत्या कर. मला वाटलं मस्करी करतात, कारण हल्ली मुलं अशा प्रकारे फोन करतात.
पण नंतर बघितलं हा मुलगा सिरियस आहे. आता तो किती वर्षाचा काय आहे हे नाही, मी त्याच्यात जाण्यापूर्वी मी थोडं त्याचा बॅकग्राऊंड बघितलं. हे फोनवर काउन्सिलिंग करण्याची कला असते, तुम्ही करू नये. तुम्हाला असं जर कधी आलं तर पहिलं त्याला भेटायचा प्रयत्न करा. मी त्याला विचारलं की बाबा तुला आत्महत्या का करायची आहे? तो बोला नाही मेरे को मरना है, कोई तरीका बताओ. ऐकायला तयार नाही. मग मी म्हटलं ठीक आहे. मी त्याला 3-4 मार्ग सांगितले. तुम्ही असं सांगू नका, पण सांगण्याची एक पद्धत असते. तर तो घाबरला आणि मला म्हणाला सर मरायचं आहे पण त्रास नाही झाला पाहिजे, असं काहीतरी सांगा. मी म्हटलं आणखीन एक आहे, ते घ्यायचं आणि जायचं. बोला हाँ ये अच्छा है. मैंने कहा अच्छा है लेकिन मिलता नहीं है, उसके लिए प्रिस्क्रिप्शन लगता है. बोला कहाँ मिलेगा? मैंने कहा मैं दे सकता हूँ, आ जाओ. बोला मैं आऊँगा, किसी को बोलना मत. मैंने कहा ठीक है आ तो जाओ. आणि हा मुलगा मला भेटायला आला. त्याला बघून मी आणखीन हादरलो, कारण 6 फूट हाईट, हट्टा कट्टा. मी म्हटलं ह्याला मरायला काय झालं? ह्याला बघून लोक मरतील, अशी पर्सनॅलिटी. तर मी त्याला विचारलं की तुला मरायचं आहे पण कारण सांगशील मला का मरायचं आहे? तर तो मुलगा, ही हल्लीची जनरेशन कुठे गडबड करते बघा. तो मुलगा म्हणाला सर मैं इसलिए मरना चाहता हूं क्योंकि मुझे प्यार में धोखा मिला है. म्हटलं आला एक सैराट आणखी, येड लागला आणि झिंगाट. मैंने उसे पूछा बस इतनी सी बात के लिए तुम मरना चाहते हो? बोला नहीं सर इतनी सी बात के लिए नहीं, मैं ग्रॅज्युएट हूँ. आता तो शिकलेला होता, त्याच्याकडे डिग्री होती, पण त्याला जॉब नव्हता, इन्कम नव्हतं. या मुलांना हातात पैसा पाहिजे, रोजचा खर्च असतो. आता मैं जॉब नहीं है मेरे को, तो घर वाले मेरे को डांटते रहते हैं, काम का ना काज का दुश्मन अनाज का, सिर्फ खाता रहता है. तर तो म्हणाला मैं जॉब में फेल, प्यार में फेल, इसमें फेल, सब में फेल. आता ह्या मुलाला कसं समजावं मला समजत नव्हतं, कारण हा मुलगा जर माझ्या समोरून गेला तर हा गडबड करणार एवढं निश्चित होतं. तर मी वरती परमेश्वराच्या आठवणीत बसलो. तुमच्या समोर ते बिंदू दिसतोय ना, त्याला आम्ही निराकार परमात्मा ज्योती स्वरूप, इथे चित्र काढलंय शिवलिंगाचं. त्याच्या आठवणीत मी गेलो आणि मला एक आयडिया आली. मी परमेश्वराला म्हटलं हे तुझं लेकरू आहे, कोणाच्या तरी घरचा दिवा आहे, ह्याचे आई वडील आहेत, ह्याचे घरच्यांना किती त्रास होईल हा गेला तर, किती दुःखी होतील ते, तू ह्याला सद्बुद्धी दे, असं मनातल्या मनात मी बोलत होतो. आणि मग मला एक आयडिया आली. मी त्या मुलाला सांगितलं तुला मरायचं आहे ना मर, माझ्याकडे आयडिया आहे. बोला क्या? मी म्हटलं इथून भारताची बॉर्डर जवळ आहे, तुम क्या करो बॉर्डर पे जाओ, दुश्मन को गोली मार के मरो, कम से कम देश के लिए तो मरो, ऐसे मरने से अच्छा है देश के लिए मरो. तुम्ही का टाळ्या वाजवल्या? तुम्हाला पण बॉर्डरवर जायचं आहे. तर तो म्हणाला हां सर ये अच्छा है, मैं मार के मरूंगा. कारण ह्या लोकांमध्ये ना राग असतो भरपूर, स्वतःवर, आयुष्यावर, दुसऱ्यांवर, कारण भरपूर इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. तर बोला हां सर मैं मार के मरूंगा पर मुझे लेगा कौन? मी म्हटलं होल्ड डाऊन. माझे आर्मीमध्ये भरपूर लेक्चर झालेले आहेत. तर लकीली बघा ह्या मुलाचं भाग्य बघा कसं काम करतं. तो तिकडे जी आर्मी होती त्याचा कर्नल ओळखीचा, त्याला फोन लावला, कर्नल साहब एक लड़का मेरे पास है, इसको कुछ दिनों के लिए अपने पास रखना.
कर्नल मला म्हणाले, डॉक्टर साहब भेजो, हमको भी जरूरत है ऐसे लड़कों की. आणि हा मुलगा आजपासून 26 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2000ची गोष्ट आहे. हा मुलगा जो आत्महत्या करणार होता, आजही बॉर्डरवर भारत देशाची सेवा करत आहे. त्यांनी आत्महत्या केली नाही, जिवंत आहे तो. मी हे का सांगितलं तुम्हाला? ह्याच्या मागे फार मोठं सायन्स आहे जे मी सांगितलं. आता लक्षपूर्वक ऐका. ऐकताय सगळे? ऐकताय? आपल्या सगळ्यांचा मूड म्हणजे मूड, तुमच्या मनाचा स्वभाव, त्यातल्या त्यात मुलींचा जास्त बदलत असतो. आता हा बदलला तर तुम्ही एकदम टोकाचे निर्णय घेऊ नका, कारण मूड बदलत राहतो. आणि हल्लीच्या मुलांचा तर लवकर बदलतो, कारण त्यांच्याकडे आयुष्याचा अनुभव कमी असतो. आणि विशेष मोबाईलमुळे ही मुलं विचार नाही करत. माझा मोबाईलवर PhD चालू आहे सध्या. मोबाईलमुळे किती नुकसान होतं मी तुम्हाला भरपूर स्टोरीज सांगू शकतो. पोलिसांबरोबर सायबर सिक्युरिटी नावाचा एक सब्जेक्ट असतो, ऐकलाय तुम्ही? सायबर सिक्युरिटी म्हणजे मोबाईलद्वारे होणारे गुन्हे, ही एक वेगळी शाखा आहे. हे सगळे केसेस आम्ही बघतो. पण मी तुम्हाला हे का सांगतोय की आपल्या सगळ्यांचे मूड बदलत राहतात सकाळपासून रात्रीपर्यंत. जर तुमचा मूड पुन्हा पुन्हा बदलत असेल तर तुम्हाला सावध व्हायला पाहिजे. कारण मूड बदलल्यावर लोक टोकाचा निर्णय घेतात आणि त्या मूडच्या इफेक्टमध्ये लोक असे काहीतरी करतात. तर मूड त्याला तुम्ही व्यवस्थित करा, स्टेबल राहा, स्थिर राहा. आत्महत्या विषयावर तर माझं विशेष काम आहे, पण आत्महत्याबरोबर एक आजार असतो, त्याला आम्ही डिप्रेशन म्हणतो. अच्छा, तुम्हाला हसायला का आलं डिप्रेशन म्हटलं? हे डिप्रेशन आजार ना उदासीचा आजार आहे. हा आजार पण सध्या वाढत चाललेला आहे आणि ह्याची कारणं आहेत आणि मी त्या कारणांवर तुम्हाला थोडा प्रकाश टाकणार आहे माझ्याकडे जेवढा वेळ दिलेला आहे. तुम्ही आता ज्या खुर्चीवर बसलेला आहात त्या खुर्चीला किती पाय आहेत? 4 पाय. 4 पाय आहेत. त्या खुर्चीचा एक पाय पण बरोबर नसेल तर तुम्ही स्थिर बसू शकत नाही, बरोबर आहे? असंच मनुष्याच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याच्या खुर्चीला पण 4 पाय आहेत. हे 4ही पाय व्यवस्थित पाहिजे. एक जरी हल्ला की तुम्ही गेलात, तुम्ही स्थिर नाही राहणार. 4 पाय कोणते? तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर, हा एक पाय. दुसरा आहे आपलं मन, हा दुसरा पाय. तिसरा पाय आहे जो फार महत्त्वाचा आहे, जिथे हल्ली लोक कमजोर पडत चालले, ते म्हणजे आपले नातेसंबंध. तुमचे दुसऱ्यांशी नातेसंबंध कसे आहेत? आणि चौथा आहे तुमच्या जगण्याचं उद्देश काय, पर्पज ऑफ लाईफ आम्ही म्हणतो, किंवा आध्यात्मिक. हे 4 पाय आहेत आणि 4ही एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहेत. आता काय होत आहे मी जे बघतोय, अगोदर नव्हतं असं. आमच्या बहिणी पण भाषणामध्ये म्हणतात. अगोदर अशी म्हण होती, काय म्हण होती की पैसे गेले काहीच गेलेलं नाही, तुमचं स्वास्थ्य गेलं तर थोडं काहीतरी गेलं, पण जर चरित्र गेलं तर सगळं काही गेलं. ही अगोदरची म्हण होती. आताची म्हण आहे चरित्र गेलं काहीच गेलेलं नाही, स्वास्थ्य गेलं थोडंफार काहीतरी गेलं,
पण जर पैसा गेला, सगळं काही गेलं. ही परिस्थिती बदलत चाललेली आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे, मी दुसरा अनुभव तुम्हाला सांगणार आहे, कारण हे सगळं आपल्याला अनुभवातून शिकायला मिळतं. मी माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला सांगतो. माझ्याकडे सध्या 12 डिग्रीज आहेत, 12 डिग्री आहे, आणि ही PhD आता 13वी होणार आहे. पण माझं बालपण आहे ना झोपडपट्टीत गेलेलं आहे. मी झोपडपट्टीत वाढलो मुंबईच्या. माझे आई वडील शिकलेले नव्हते, पण त्यांची इच्छा होती की मुलाला शिकवायचं. आता झोपडपट्टीतलं आयुष्य ना चांगलं नसतं. मला इथे ते सगळं सांगायचं नाही आहे, कारण रेकॉर्डिंग होत आहे. आम्हाला फार कंट्रोल करावं लागतं. झोपडपट्टीमध्ये भरपूर काय होतं, जे नाही व्हायला पाहिजे ते होतं. पण आम्ही का वाचलो? माझ्या बरोबरची मुलं तडीपार आहेत. तडीपार समजतं तुम्हाला? तडीपार म्हणजे त्यांना मुंबईतून बाहेर काढून टाकलेलं आहे, ते येऊ नाही शकत. हे का झालं? आम्ही का वाचलो? तर आम्हाला आई वडिलांनी चांगले संस्कार दिले, जरी गरीब होते. माझ्याबरोबर काय घडलं ते सांगतो. माझं 10वी पर्यंत शिक्षण मराठीमध्ये झालं, मराठी शाळेत. अच्छा, ट्रेन आहे ते. 1987 साली मला 10वी मध्ये त्यावेळेला 80% मार्क होते. त्यावेळेला 80% म्हणजे भरपूर झाले. तर आमच्या आईवडिलांना वाटलं हा कोणतरी हुशार आमच्या घरी जन्माला आलाय, तर ह्याला डॉक्टर बनवूया. कारण मी पूर्ण झोपडपट्टीमध्ये नंबर 1 होतो. माझा सत्कार वगैरे झाला, मला पण बरं वाटलं. पण आईवडिलांना माहिती नाही की कॉलेजमध्ये सगळं इंग्रजीमध्ये असतं. मला सायन्समध्ये टाकलं. कॉलेजमध्ये गेलो तर सगळे लेक्चर इंग्रजीमध्ये, काहीच कळत नव्हतं. कारण 10वी पर्यंत मराठीत शिक्षण सगळं डोक्यावरून जात होतं. असा हात ठेवला तरी आतमध्ये नाही जायचं. आणि शेवटी जे व्हायचं ते झालं. मला इंग्रजी विषयामध्ये 100पैकी 34 मार्क मिळाले. पासिंगला किती मार्क्स लागतात? 35. मग 34 म्हणजे पास की फेल? हा, मला 34 मिळाले. तुम्हाला एवढा आनंद का होतोय? माझी मार्कशीट मी जेव्हा प्रोजेक्टरवर स्लाईड दाखवतो, मुलं शाळा कॉलेज माझी मार्कशीट बघून खुश होतात. डॉक्टर पण आपल्यासारखे. मी फेल नाही झालो. आमचे शिक्षक चांगले होते, त्यांना दया आली. हा मुलगा चांगला दिसतोय, ह्याला आपण ढकलूया. तर मला एक ग्रेस मार्क देऊन ढकललं. मला 12वीत ढकललं. आता 12वीत गेल्यावर बघा माझ्यासमोर टेन्शन काय. 12वीत गेल्यावर मला कळलं की जर MBBSला 1988 साली MBBSला ॲडमिशन पाहिजे तर मला कमीत कमी 90% मार्क पाहिजे. आता 90% आणू कुठून? इथे पास कसं झालो ते मला माहिती आहे. पण एकच वर्ष होतं. आता मला ते दिसत होतं की जर मी आता मेहनत नाही केली तर माझं आयुष्य पूर्ण झोपडपट्टीत जाणार. आणि मला सगळ्यात वाईट काय वाटत होतं, आमच्या घरी ना संडास नव्हते. हे मला फार वाईट वाटायचं. कारण ते डबा घेऊन बाहेर जाणं मला खूप विचित्र वाटायचं की काय आपलं नशीब, कुठे आपण जन्माला आलो आहोत, असं मला ते फील व्हायचं. पण काय करू, ऑप्शन नव्हता. सार्वजनिक संडास होते, इतके खराब असायचे. तर मला असं वाटलं ह्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं, पण करू काय? इंग्रजी तर येत नाही, घराण्यात कोणाला इंग्रजी येत नाही. मग शेवटी मी काय केलं, डिक्शनरी आणली, मराठी आणि इंग्रजी. मराठीमध्ये आपण त्वरण म्हणतो, इंग्रजीत ॲक्सेलरेशन म्हणतो. असा एक एक शब्द मी पाठ करत गेलो. मला नंतर कळलं की जर मला 90% मार्क पाहिजे तर 1-2 तास अभ्यास करून काही होणार नाही. मी स्वतःला स्ट्रेच केलं, म्हणजे 2चे 3, 3चे 4, 5, 6 तास अभ्यास करायला लागलो. आणि बघा ह्या वयात काय असतं की मित्रांचा दबाव असतो.
मी अभ्यास करायला बसलेलो असताना माझे मित्र यायचे झोपडपट्टीतले आणि मला म्हणायचे, क्या सचिन पढ़ाई कर रहा है, चल घूमेंगे फिरेंगे ऐश करेंगे और क्या. हे माझे मित्र खाणारे पिणारे. सांभाळून राहा. हे मित्र 1-2 वर्षासाठी असतात, पुढे कोणी साथ देत नाही. आता पुढे काय झालं, मी बघितलं की ह्या मित्रांबरोबर मी जर गेलो तर माझं आयुष्य झोपडपट्टीत जाणार. मी त्या मित्रांना म्हणालो, बॉस बॉस म्हणायचं, बॉस एक ही साल है, अगर ये गया तो जिंदगी झोपड़पट्टी में. आय रेजिस्टेड ऑल द टेम्पटेशन. मी नाही म्हणालो त्यांना आणि मी अभ्यासावर फोकस केला. आता तिकडे ना फार त्रास, झोपडपट्टीतनं आवाज येतात भरपूर, बाजूच्या घरात भांडणं चालले, तुम्ही सगळी ऐकता. कानात कापूस, पुस्तक असं पकडून एकाग्रतेने अभ्यास. आणि हिंदीत म्हण आहे की हिम्मत मर्दा तो मदद खुदा है ना. परमेश्वराची मदत, आईवडिलांचे आशीर्वाद आणि आपली मेहनत. मला 12वीला किती मार्क्स मिळाले असतील? त्यावेळेला एंट्रन्स टेस्ट नव्हती, PCB म्हणजे भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र या विषयांवर ॲडमिशन होतं. मला 12वीला PCBमध्ये 91% मार्क मिळाले, 91% मार्क, सरळ MBBS मध्ये ॲडमिशन. आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मी हे का सांगतोय तुम्हाला, ह्या स्टोरीमध्ये ना काय शिकण्यासारखं आहे. परिस्थिती होती, कठीण होती. मी जर इथे हार मानलो असतो ना, इथे काय माझं नशीब, कुठे घरात जन्माला आलो, गरीब घरामध्ये, कोणाला इंग्रजी येत नाही, मला पण येत नाही, इथे मी हारलो असतो ना, तर आज मी इथे तुमच्यासमोर उभा राहिलो नसतो. समजतंय तुम्हाला? मला तुम्हाला सांगायचं, असं सगळ्यांच्या आयुष्यात परिस्थिती येतात. माझ्या आयुष्यात भरपूर आल्यात, मी ह्याच्यावर पुस्तक पण लिहिलेलं आहे. दुसरी परिस्थिती आली, MBBSला ॲडमिशन मिळालं. 3ऱ्या वर्षाला आम्ही जेव्हा पास होतो, मग आम्हाला डॉक्टर म्हटलं जातं. आणि माझा रिझल्ट लागला, मी घ्यायला गेलो. आई वडील घरी पेढा आणि बर्फी घेऊन तयार आहेत की आमचा मुलगा येणार आणि आम्ही त्यांना सगळ्यांना सांगणार आम्ही मुलाला डॉक्टर बनवलं म्हणून. आणि माझ्या हातात रिझल्ट आला. मला MBBSमध्ये 2 विषयामध्ये फेल करण्यात आलं. 2 विषयामध्ये फेल. आता हा माझ्यासाठी शॉक होता. का? कारण गरीब विद्यार्थी फेल नाही होऊ शकत, फी भरपूर जास्त असते. मला माहिती आहे माझ्या वडिलांनी किती मेहनत करून माझी फी भरली, त्यामुळे माझ्यासाठी फार शॉक होता. मी दुसऱ्यांना शिकवायचो, ती सगळी मुलं पास झाले. माझ्या मागे एक मुलगा बसलेला, त्याने माझ्यामधून कॉपी केलं, मोठ्या बाबाचा मुलगा, त्याला डिस्टिंक्शन मिळालं आणि मी फेल झालो. माझ्यासाठी शॉक होता. का? तो डॉक्टर, तो आता पोटाचा फार मोठा डॉक्टर आहे मुंबईमध्ये, त्याची फी 2000 रुपये आहे. आज एका पेशंटचे तो 2000 घेतो. मी आज पण त्याच्याकडे जातो आणि त्याला बोलतो, जास्त आवाज करू नकोस, सगळ्यांना सांगेन काय केलं ते. पण मला का फेल केलं? मी मुंबई विद्यापीठाला ॲप्लाय केलं की माझा पेपर परत तपासण्यात यावा, कारण मला थेअरीमध्ये फेल होतो, प्रॅक्टिकलमध्ये मी पास होतो. युनिव्हर्सिटी मला म्हणते, प्रत्येक मुलाला वाटतं तो पास झालेला आहे, तू तो 2 विषयात फेल झालेला आहे, जाओ परत अभ्यास करा. मी उदास होतो. पण हल्लीच्या मुलासारखं नाही, सुसाईड बिलकुल नाही. फेल्युअर आलं ना, हल्लीची मुलं सरळ आत्महत्या करतात. किती केसेस मी तुम्हाला सांगू. मी कोल्हापूरला होतो, महाराष्ट्राचं सांगतो. 6वीतला मुलगा, किती वर्ष, 11 वर्ष. आता आई वडिलांची हालत बघा, त्याला पिकनिकला पाठवलं, शाळेची पिकनिक. फक्त काय झालं, त्या मुलाला आई वडिलांनी पॉकेट मनी नाही दिला, पैसे नाही दिले, त्याने आत्महत्या केली. आता हे काही कारण आहे? आमच्या बहिणी
हल्ली अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत. तिला 12वीचा पेपर कठीण गेला, तिने सगळं लिहिलं, फक्त कठीण गेला म्हणून सुसाईड. आता हे काही कारण झालं? छोट्या छोट्या गोष्टीला लोक सुसाईड करतात. अजिबात करू नका. हे ऐका, माझी स्टोरी ऐका तुम्ही. मी तुम्हाला इन्स्पिरेशनल सांगतोय. पुढे काय झालं, माझं डोकं काम करत नव्हतं, कारण माझ्या खूप महत्त्वाकांक्षा होत्या की मोठा डॉक्टर बनायचं. पण फेल झाल्यावर माझ्या बरोबरची सगळी मुलं पुढे गेली आणि मी मागे राहिलो. दुःख तर होतंच, पण मला त्यावेळेला विनोबा भावेंची भगवद्गीता मिळाली आणि माझं आयुष्य बदलायला सुरुवात झालं. आचार्य विनोबा भावे नाव ऐकलंय? आचार्य विनोबा भावे, त्यांनी जेलमध्ये लेक्चर घेतलेले, वर्ध्याच्या जेलमध्ये. ते पुस्तक मला मिळालं आणि ते पुस्तक वाचलं आणि मी उभा राहिलो. कारण त्या पुस्तकामध्ये एक श्लोक आला, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया. हा 2ऱ्या अध्यायातला 37वा श्लोक आहे. रडतोस काय? उभा राहा, युद्धाचा निश्चय कर. असं वाटलं माझ्यासाठी बोलतायत. आणि मी पुन्हा मेहनत चालू केली आणि पुन्हा अभ्यास करायला सुरुवात केली. आता ऐकताय तुम्ही? मुलं ऐकतायत? 5 महिन्यांनी माझा रिझल्ट आला आणि मला सांगण्यात आलं, सर सॉरी, तुमचा पेपर बरोबर तपासला नव्हता, तुम्ही खूप चांगल्या मार्कांनी पास झालेला आहात. मला परत पास करण्यात आलं. पण माझ्या आयुष्यातले 6 महिने गेले एका एक्झामिनरच्या चुकीमुळे झालंय. मी हे तुम्हाला का सांगतोय? ह्याला आयुष्य म्हणतात. आयुष्यात सगळं काही सरळ नाही मिळत, सगळं काही सहज नाही मिळत. मला खूप अभिमान आहे की मी आपले पूर्व राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम ह्यांच्याबरोबर मला बोलण्याचा संधी मिळाली आणि काम करण्याचा योग आला, कारण ते माउंट आबूला यायचे. अब्दुल कलामचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. अब्दुल कलाम पण आत्महत्या करणार होते. किती लोकांना माहिती आहे? अब्दुल कलाम ह्यांना माहिती आहे. अब्दुल कलाम खूप हुशार होते. त्यांना पायलट बनायचं होतं, पण ते इंटरव्ह्यूला त्यांना फेल केलं. बघा, ते राहायचे कुठे? खाली, केरळमध्ये खाली. वरती त्यांना पायलटसाठी उत्तर भारतात आले, पैसे नव्हते. आपल्या बहिणीचे दागिने, त्याला काय म्हणतात, उसने, गिरवी, गिरवी को क्या बोलते, गहाण, गहाण ठेवून त्यांनी रेल्वेचं तिकीट वगैरे काढून ते इंटरव्ह्यूला आलेले. खूप अभ्यास केलेला. 9 विद्यार्थी होते, फक्त 8च सीट होत्या. 8 लोकांना सिलेक्ट केलं, अब्दुल कलामना फेल केलं. आता अब्दुल कलाम डिस्टर्ब, कारण खूप अभ्यास करून गेलेले. परत जायला पैसे नाहीत, खायला पैसे नाहीत, काय करायचं? तर ते डोंगरावर चक्कर काढत होते. तेव्हा तिथे भारताचे एक संत, तुम्ही नाव ऐकलं असेल, शिवानंद स्वामी, त्यांनी बघितलं एक तरुण मुलगा डोंगरावर काय करतोय. त्यांना थोडं कळलं गडबड आहे. त्यांनी त्याला विचारलं, क्या कर रहा है? त्यांनी सगळं सांगितलं, माझ्याबरोबर असं असं झालं, मी काय करू आता? तो म्हणाला, काय हरकत नाही, माझ्याबरोबर चल. ते त्याला घेऊन गेले, जेवण दिलं, त्याला तिकीट दिलं. अब्दुल कलामनी त्यांना विचारलं की तुम्ही परमेश्वराचे दूत आहात, मला सांगा परमेश्वराने माझ्याबरोबर असं का केलं? ते म्हणाले, परमेश्वर काही करत नाही, सगळे आपलीच कर्म असतात. मला मी काय करू आता? तर त्यांनी खूप छान उत्तर दिलं की तुला इंटरव्ह्यूला फेल केलं. बघा किती छान उत्तर आहे. तुला इंटरव्ह्यूला फेल केलं याचा अर्थ तुझ्या आयुष्यामध्ये याच्यापेक्षाही अधिक चांगलं काहीतरी होणार आहे, म्हणून तू फेल झालेला आहेस. निराश होऊ नकोस. आणि ते परत उभे राहिले, गेले आणि त्यांनी इस्रोला अप्लाय केलं. इस्रो जिथे रॉकेट बनवतात तिथे त्यांचं सिलेक्शन झालं.
त्यांचं पहिलं रॉकेट बंगालच्या खाडीमध्ये गेलं, तिथे परत फेल्युअर. पण त्यांना बॉस चांगले मिळाले. ते म्हणाले घाबरू नकोस, मी पत्रकारांना सामोरं, तू परत प्रयत्न कर. आणि रेस्ट इज हिस्ट्री. त्यांनी इतिहास घडवला. त्यांनी पोखरणला बॉम्ब ब्लास्ट करून भारताला न्यूक्लिअर कंट्री बनवलं. आणि जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं, फायटर प्लेन उडवायचं. मी हे तुम्हाला का सांगतोय? लक्षपूर्वक ऐका. आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही आपल्या मनासारखं घडत नाही, हे तुम्ही मानून चला. बरोबर आहे? सगळं मनासारखं होत नाही. जर तुम्हाला वाटतं की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी व्हावी, तर पहिलं मनाला सारखं करा. मन सारखं झालं की सगळं मनासारखं होतं. तुमच्या मनावर आहे सगळं. आणि तोच आपला आजचा विषय आहे. मी तुम्हाला काय सांगतोय? फाईट करा, हार मानू नका. आणि आपण कुठल्या राज्यात आहोत? मला फार वाईट वाटतं, ही जी तरुण पिढी जी आहे ही जेव्हा, आता मी टीका नाही करत आहे, प्लीज टीका करू नका, मना घेऊ नका निगेटिव्ह. मी व्यसनमुक्तीमध्ये आहे. मी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात 31 वर्ष सेवा देतो आहे. जेव्हा या मुलं आणि मुली व्यसनामध्ये जातात, मला फार वाईट वाटतं. मी पुण्याला होतो. पुण्याला कधी असं चित्र मी पाहिलं नव्हतं. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, पण तिथे मी मुलींना बघितलं, हे नव्हतं अगोदर असं चित्र. हे का झालं? कारण आपल्यावर सोशल मीडिया आहे, हे मोबाईल आहे ना, प्रोग्रामिंग केलं जातं. मी तुम्हाला सांगतो, माझा परिचय कसा करून दिला जातो. जेव्हा मी भारतात जातो ना, उत्तरेकडे, माझा परिचय अशा प्रकारे करून दिला जातो. तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. माझा परिचय असा करून देतात, ये है डॉक्टर सचिन परब, ये महाराष्ट्र से आए हैं, छत्रपति शिवाजी महाराज और संतों की भूमि से आए हुए डॉक्टर सचिन परब है. असा माझा परिचय करून दिला जातो. म्हणजे महाराष्ट्राची इमेज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि संतांची धरणी आहे. आणि त्या धरणीतली लोक, कुठे ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना पकडलं, जेलमध्ये टाकलं आणि तिथून ते सुटून आले. आणि कुठे ही जनरेशन, थोडं फेल्युअर आलं, थोडं कोणी काय बोललं, सरळ टोकाची भूमिका घेतात. आपण विसरलोय आपल्यामध्ये जबरदस्त शक्ती आहे. तर मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे ॲज अ डॉक्टर. आणि हे सोपं नाही आहे, हे मी मानतो. हळूहळू बदल घडणार. तर पहिलं आपण आता एक्सरसाइज करूया. मी सिंपल टिप्स तुम्हाला देतो, करणार तुम्ही? कारण थेअरी ना फार जास्त होते. आपण थोडा व्यायाम करूया, ओमची ध्वनी करूया. तुम्हाला जर शांती पाहिजे असेल, तणावापासून मुक्ती पाहिजे असेल, तर सिंपल प्राणायाम, एक्सरसाइज आणि ध्यान तुम्ही आपल्या आयुष्यात आणलं, तुमचं आयुष्य बदलू शकतं. हे मी केलेलं आहे, करून सांगतोय तुम्हाला. करणार तुम्ही? ओंकारची ध्वनी करणार? सरळ बसा, सगळ्यांनी सरळ बसा. हां, म्हणजे कोणीच सरळ बसलं नव्हतं. ठीक आहे. मान आणि कंबर एका लाईनमध्ये, दोन्ही हात असे ज्ञान मुद्रेमध्ये ठेवा. ही 3 बोटं सरळ, पहिलं आणि दुसरं बोळ जोडून असं मांडीवर ठेवा. अरे असा हात नको, मी दाखवण्यासाठी केलं. इथे ठेवा असं. ठीक आहे. आता तुम्हाला ओमची ध्वनी करायची आहे. मी तुम्हाला शांतीचा अनुभव करून देतोय. शांतीचा अनुभव केव्हा होणार? जेव्हा तुम्ही या देहबानातून परे येणार, आत्मिक अवस्थेमध्ये स्थित होणार. आता आपण त्याचा अनुभव घेऊया. तयार आहात? हां, सगळ्यांनी माझ्यावर, पहिलं मी करून दाखवतो तसं तुम्ही करा. 3 वेळा केल्यावर
शांतपणे राहा. तुम्ही हे फील करा. हा पूर्ण या हॉलमधलं व्हायब्रेशन बदल जाणार, तरंग बदलतील. तयार आहात? पहिलं बघा. हे जेव्हा तुम्ही करता ना विधीपूर्वक, ह्याच्यात 3 अक्षर आहेत, अ उ म. अ म्हणजे खालून तुमची एनर्जी वरचीकडे प्रवाहित व्हायला होते. अचा इफेक्ट आपल्या बेंबीच्या खाली जातो. ओचा इफेक्ट मान आणि बेंबीच्या मध्ये, छातीमध्ये राहतो. आणि म म्हणजे गळ्याच्या वर. जेव्हा तुम्ही असं करता ना, तुम्ही शरीरातून बाहेर येता आणि आत्म्याच्या अनुभवात जाता. फक्त करताना काय करायचं आहे, अ 5%, ओ 80% आणि 10% म. आणि डोळे बंद, दीर्घ श्वास 3 वेळा करणार. तयार आहात? प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, तुलना करू नका. आपण सगळ्यांनी मिळून करूया. मान आणि कंबर एका लाईनमध्ये, दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये, आणि सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. तयार? श्वास घ्या. शांत, डोळे बंद. परत दीर्घ श्वास घ्या. शांत. फील करा तुमच्या शरीर आणि मनामध्ये काय होत आहे. शेवटचा दीर्घ श्वास घ्या. शांत, डोळे बंद ठेवा. शरीराला साक्षी होऊन बघा. तुमच्या शरीर आणि मनामध्ये काय होत आहे, फक्त साक्षी होऊन बघा. शांतचा अनुभव करा. तुमचं मन आणि शरीर शांत झालेलं आहे. शरीरातील संवेदना बघायच्या आहेत. खूप हलकं वाटतंय आणि खूप बरं वाटतंय. शांत. हळूहळू डोळे उघडायचे आहेत आणि पूर्ववत अवस्थेत यायचं आहे. सेकंड. बरं वाटलं? आता हलू नका, एनर्जी घालवू नका. आणखीन पुढे आहे. खास करून या वेळेला उदासीचा आजार आहे, निराशेचा आजार आहे. त्याच्यासाठी हठयोगाने एक खूप सुंदर प्राणायाम दिला आहे, ज्याला आम्ही भ्रमरी प्राणायाम म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल, हर दिल जो प्यार करेगा वो गाना गाएगा. जेव्हा तुम्ही आनंदी आणि प्रसन्न असता तेव्हा तुम्ही गाणं गुणगुणता. तुमच्यापैकी कोण कोण गाणं गाऊ शकतं? गाणं गाऊ शकतं? कोणी नाही? सगळेजण गातात. फक्त कुठे गातात? बाथरूममध्ये गातात. बाथरूममध्ये गेल्यावर आवाज कसा काय फुटतो? कारण बाथरूममध्ये गेल्यावर आपण हलके होतो. तुम्ही हलके झालात की तुमच्या गळ्यातून आवाज यायलाच पाहिजे. हा सृष्टीचा नियम आहे. मी मातांवर थोडं येतो, मातांना विचारतो, कारण मातांची संख्या जास्त आहे. जय माता दी.
जय माता काली कलकत्तेवाली. मला सांगा, माता जेवण बनवता तुम्ही घरी? कोण कोण जेवण बनवता? हात वर करा. अच्छा, ठीक आहे. माझा पुढचा प्रश्न आहे, जेवण बनवताना कोण कोण माता गाणं गातात? गाणं गाता की रडगाणं गाणं गाता की रडगाणं गाता? अगोदरच्या स्त्रिया बघा, ते जात्यावर जातं होतं ना अगोदर, ते जात्यावर किती चांगला व्यायाम असायचा. ते काय भरडलं जायचं, जे काय असेल ते पीठ काढलं जायचं ना, तर ते जात्यावर भरडताना त्या कविता रचायच्या. बरोबर आहे? ती बहिणाबाई चौधरी बघा, गावातली अशिक्षित स्त्री, पण ती भाकरी भाजताना तिला कविता सुचते आहे. भाकरी भाजते आहे चुलीवर, आणि ती म्हणते, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. गाणं गाता आलं पाहिजे. तुम्ही जर गाणं गात असाल ना, तुम्ही खूप प्रसन्न राहाल. नाहीतर जर तुम्ही टेन्शनमध्ये असलात, भरपूर लोकांना वाटतं मलाच मरायचं आहे, मीच मेली मरणार, कोण माझ्या मदतीला येणार नाही, असं जर वाटत असेल तर मग त्रास आहे तुम्हाला. आमच्याकडे काही माता आल्या, त्या म्हणाल्या, आम्ही जेवण बनवताना असा विचार करतो. आता ते डाळ बनवताना असा विचारतात, आने दो उसको, क्या समजता है, सोडने वाली नाही. तुम्ही जर असा विचार करून जेवण बनवलं, ते जेवण ज्याच्या पोटात जाणार त्याचे पण विचार असेच चालणार. कारण जैसा अन्न वैसा मन. तर तुम्हाला गाणं गाण्याचा प्राणायाम शिकवतो, ह्याला भ्रमरी प्राणायाम म्हटलेला आहे. भ्रमर म्हणजे भुंगा. आणि आपल्या संतांनी किती चांगलं सांगलंय. माऊली, तुम्ही गावातले आहात ना, ज्ञानेश्वर माऊली, त्यांनी भुंग्यावर रचना केलेली आहे. जेव्हा भुंग्याचा आवाज ऐकला तेव्हा माऊली काय म्हणाली, ऋणू झुणू ऋणू झुणू ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. जेव्हा तुम्ही गाणं गाता, तुमच्यातले अवगुण निघून जातात. तुमच्या आत्म्यावर जी धूळ जमलेली आहे ती पण निघून जाते. फक्त गाणं गाताना आता हे बघा काय केलं त्यांनी, भ्रमर सारखा आवाज काढायला. भ्रमर कसा गातो? असा गातो, हे भ्रमरचा आवाज आहे. काही जण रडताना पण, मी जेव्हा भ्रमर शिकवतो तेव्हा रडतायत की गातायत तेच कळत नाही. भ्रमरी प्राणायाम आनंदाचा प्राणायाम आहे. जर तुम्हाला डिप्रेशन असेल, उदासी असेल, मूड ऑफ असेल, तुम्ही 5 वेळा भ्रमरी प्राणायाम केला तर तुमचा मूड बदलणार आहे. करणार? रेडी? हां, करूया आपण. कसं करायचं बघा. आता थोडा इथे स्टँड नाही आहे, अशा वेळेला स्टँड पाहिजे, कारण माझा दोन्ही हात, तुम्हाला हे दोन्ही हात बघा, ही 2 बोटं, तिसरं आणि चौथं करू नका, पहिलं बघा. हे इथे, हे वर, हे इथे, कान बंद. हां, कानावर अंगठा जाणार, कारण आतला व्हायब्रेशन फक्त मेंदूला गेलं पाहिजे. हा तुमचा मूड ठीक करणारा प्राणायाम आहे. तुमचा मूड बिलकुल ठीक होणार. कान बंद करू नका, पहिलं बघा. हे 2 डोळे इथे, हे 2 बोट डोळ्यावर, हे बोट इथे, हे नाक बंद करू. आणि अशा प्रकारे श्वास घेऊ. तुम्ही जेवढं खेचू शकाल. ह्यानी काय होतं सांगतो, हा श्वास असा वर आला ना, इथे ब्रेनचा आतमध्ये मसाज होतो, चंपी होते आतून. आणि ब्रेनचा मसाज झाला, तुम्ही ऐकलं असेल झटके देतात काही वेड्या लोकांना, झटके देणं तसाच हा प्रकार आहे. फक्त हे झटके आपण स्वतः देतो स्वतःला. तुमच्या ब्रेनमध्ये असंतुलन स्थिर व्हायला लागतं. आपण हे 5 वेळा करणार आहोत. 5 वेळा. तयार आहेत? हां, करा. चला,
डोळे दाबू नका जास्त, कान बंद पाहिजे. हां, श्वास घ्या, श्वास घ्या. हां, आणि तोंड बंद ठेवायचं. तोंड बंद. चला स्टार्ट. शांत. हळू श्वास घ्या, एकदम घाईत करू नका. श्वास घेतला पाहिजे, कान नेहमी बंद राहणार. परत श्वास घ्या आणि स्टार्ट. शांत. परत दीर्घ श्वास घ्या, श्वास घ्या. स्टार्ट. शांत. आणखीन एकदा श्वास घ्या, 2 वेळा घ्यायचा आहे. परत शांत. शेवटचा श्वास घ्या, दीर्घ श्वास. शांत. फील करा, डोळे उघडू नका. फील करा तुमच्या शरीर आणि मनामध्ये काय चालू आहे. फील करा, कसं वाटतंय तुम्हाला. प्लीज कम बॅक. हां, हात खाली, डोळे उघडा. बरं वाटलं? डीड यू फेल द डिफरन्स? बरं वाटलं? बोलू नका. तिसरा, तुमचं टेन्शन दूर करण्याचे मी इन्स्टंट प्रकार सांगतोय. हा प्राणायाम तुमच्या आतमध्ये जमा झालेली सगळा कचरा बाहेर काढतो. सगळा कचरा, गाठी बाहेर काढतो. गाठी. आता एक एक्सरसाइज करणार आहोत ज्याने तुमचा तणाव इन्स्टंटली दूर होणार. तयार आहेत? ह्या एक्सरसाइज नंतर मला कळणार की तुमच्यापैकी किती लोकांना हार्ट अटॅक येणार आहे. ते तयार आहेत? हां हां, दोन्ही हात असे पुढे घ्या. दोन्ही हात पुढे घ्या. सगळ्यांचा चांगला फोटो येणार, व्हिडिओ पण चांगला येणार. मूठ बंद करा. मूठ बंद करा. हां, सिन्सिअरली करायचं. दोन्ही हात वर. हां, आता डोळे बंद करा. डोळे बंद आणि मूठला टाईट करा. मूठ टाईट करा. सगळे टाईट करा. डोळे बंद. डोळे बंद आणि मूठ टाईट. सगळा राग या मुठीमध्ये येऊ दे. सगळा राग या मुठीमध्ये येऊ दे. जर मूठ टाईट होत नसेल तर आपल्या डोळ्यासमोर त्याचा चेहरा आणा ज्याने तुम्हाला भरपूर त्रास दिलेला आहे. टाईट करा. सलमान खान सारखी टाईट करा. आणि जशी मूठ टाईट होते तुम्हाला हृदयामध्ये कसं वाटतंय फील करा. जशी मूठ टाईट होते तुम्हाला हृदयामध्ये कसं वाटतंय फील करा. आता मूठ टाईट झालेले आहे. पूर्ण शरीर एकदम टाईट झालेलं आहे. आता घाई न करता, एकदम हळू, घाई न करता हळूहळू मूठला लूज करा. हळूहळू लूज करत चला. लूज करा, लूज करा, लूज करा. हळूहळू ओपन करा. आणि ओपन करताना तुम्हाला कसं वाटतंय फील करा. मूठ संपूर्णपणे उघडायची आहे. मूठ संपूर्णपणे उघडायची आहे. कसं वाटतंय फील करा. आता डोळे उघडा.
डोळे उघडा आणि असं करा, वर जाऊ दे परमेश्वराकडे. हात खाली. दमले ग बाई. मी बघत होतो कोण काय काय करतंय. काही जणांना जे सेल्फ कॉन्शियस असतात ते काय करत होते माहितीये, त्यांनी मूठ तर बंद केली आणि मग मध्येच असं करताय. त्यांना वाटलं तेच वेडापणा करतायत की दुसरे पण आहेत. कसं वाटलं तुम्हाला? माझा प्रश्न आहे, तुम्हाला हलकं केव्हा वाटलं, मूठ बंद करताना की उघडल्यावर? हा, हेच सिक्रेट आहे जगण्याचं. ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो आर्ट ऑफ लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे LIVING नाही, लिव्हिंगची स्पेलिंग आहे LEAVING. लिव्हिंग. सोडून द्या. सोडून द्या त्या सर्व गोष्टी ज्यांना आपण इथे पकडून ठेवलेल्या आहे, त्यांना सोडून द्या. कारण तुम्ही जेवढ्या जास्त गोष्टी इथे पकडून ठेवणार तेवढं जास्त तुम्हाला टेन्शन राहणार. मी हे सिद्ध करून दाखवतो. आता जेव्हापासून मी लेक्चर घेतो आहे, ही मुलं खेळत आहेत तिथे, मी ते ऑब्झर्व करतो आहे काय चालू आहे ते. त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मुलं पण भांडणं करतात आणि मोठी माणसं पण भांडणं करतात. मला सांगा, मुलं किती वेळात विसरतात? लहान मुलं किती वेळात विसरतात? लगेच विसरतात. आणि मोठी माणसं किती दिवस लक्षात ठेवतात? किती दिवस? माता ये बताओ, किती दिवस तुम्ही लक्षात ठेवता? आणि दुखी कोण आहे? दुखी मोठी माणसं आहेत. आणि मी या अवस्थेमध्ये बघतो, आमचा मुंबईचा शब्द सांगतो मी, जेव्हा तुम्ही अशा भरपूर गोष्टी मनामध्ये पकडून ठेवता ना, तेव्हा आपण WT मोडमध्ये जातो. WT शब्द ऐकलाय कोणी? WT म्हणजे वाकड्या तोंडाचे. तोंड वाकडं होतं कारण मनामध्ये तुम्ही गाठी बांधून ठेवलेल्या आहेत. आता मराठी भाषेची सुंदरता बघा, आपल्या संतांनी हे सगळं सांगितलेलं आहे. जे लोक जुन्या गोष्टी आपल्या मनामध्ये गाठी बांधून ठेवतात, अशा लोकांना मराठीमध्ये एक शब्द आहे, जे मनात गाठी बांधतात त्यांना काय म्हणतात? हा, आतल्या गाठीचे. आता हे आतल्या गाठीचे लोक दुष्ट किंवा वाईट नसतात. हे लोक वाईट नसतात, पण त्यांना सवय झाली आहे प्रत्येक गोष्ट मनात पकडून ठेवायची. आता ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला सांग, मी तर ह्याचा फोटो दाखवतो प्रोजेक्टरवर. आज आमच्याकडे सायन्स सांगताय, मेडिकल सायन्स, शरीरामध्ये गाठी नंतर होतात. पहिली गाठ कुठे होते? मनामध्ये होते. आणि मग शरीरात गाठ होते. रक्ताची गाठ का होते? हार्ट अटॅक का येतो? लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला राग येतोय, पण समोर काहीतरी आहे, तुम्ही व्यक्त नाही करू शकत, मग तुम्ही ते राग असा पकडून ठेवता आतमध्ये. ते रक्त जमा व्हायला लागतं आणि त्याची गाठ होते. आता ज्यांना कॅन्सर होतो, कॅन्सरवाले सगळे लोक वाईट नसतात. सगळे लोक तंबाखू खात नाही, दारू पित नाही. त्यांना का कॅन्सर होत आहे? कारण गाठी. आज आमच्याकडे कळतंय की शरीरात गाठ नंतर. पहिली गाठ कुठे होते? पहिली गाठ कुठे होते? मनामध्ये गाठ होते. म्हणून मी तुम्हाला तणावमुक्तीसाठी एकदम सोपा मार्ग सांगतोय. एकच शब्द आहे मराठीचा, सोडून द्या. काय आहे? जोरात बोला. सोडून द्या. पकडून ठेवू नका इथे जास्त दिवस, तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्ही जेवढे दिवस गोष्टींना पकडून ठेवणार तेवढे तुम्ही आनंदी नाही राहू शकत. आणि त्या व्यक्तीला बघितलं की तुम्हाला राग येणार. ज्या व्यक्तीशी तुमचं, त्या व्यक्तीला बघितल्याबरोबर सगळं आठवणार आणि तुम्हाला त्रास होणार. बरोबर आहे? तर तुम्ही माफ करायला तयार आहात काय? माफ केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? सांगा. हा,
मला लोक म्हणतात चुकीला. हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे मूवीने सांगितलं, आपल्या चित्रपटातून. मी तुम्हाला सांगतो, चुकीला माफी आहे. हे काढून टाका. मराठीतल्या भरपूर म्हणी आपल्याला बदलायला पाहिजे. दुसरी एक म्हण आहे, स्वभावाला औषध आहे. ही म्हण आपल्याला बदलायला पाहिजे. स्वभावाला औषध आहे, फक्त ते रोज घ्यायचं असतं. तुम्ही रोज अभ्यास केला तर तुमचा स्वभाव बदलणार ना. तुम्ही अगोदरच ठरवलं माझा स्वभावच असा आहे, मला तर लगेच राग येतो. माझ्याकडे एक व्यक्ती आली, ती म्हणते मला सहन होत नाही, मला ना लगेच राग येतो, आणि लगेच राग आला की मी बोलून टाकते. माझ्या पुढ्यातच ती 5 वेळा मेले, मला तर सहन होत नाही, मला तर सहन होत नाही. आता एक व्यक्ती दिवसभरामध्ये 10 वेळा बोलतोय मला तर लगेच राग येतो, मला तर लगेच राग येतो, मला तर लगेच राग येतो. जेव्हा परिस्थिती येणार तेव्हा तो काय करणार? तो रागावणारच. मी त्याला एक संकल्प दिला, तू फक्त एवढं बोल, हे जे बोलतो ना मला लगेच राग येतो ते सोडून तू एकच वाक्य बोल, मी जर ठरवलं तर मी शांत राहू शकतो, मी शांत स्वरूप आहे. काय बोलायचं? बोला, मी शांत स्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे. हे जर तुम्ही बोलायला लागलात ना तर तुमचं मन ऑटोमॅटिकली शांत. हा संकल्प शक्तीचा प्रयोग आहे. मी ह्याच्यावर तासन तास लेक्चर घेतो. ॲफर्मेशन्स, आम्ही याला इंग्रजीमध्ये ॲफर्मेशन्स म्हणतो. आणि अब्दुल कलाम यांचे 5 विचार होते. त्यांना विचारलं तुम्ही एवढे कसं शिकलात, 16 PhD कसं काय केलं? ते म्हणाले माझ्या मनाची शक्ती वाढवली. कशी वाढवली? 5 विचार. बोलणार माझ्याबरोबर? अब्दुल कलामचे 5 विचार बोलणार? आवाज नाही येत आहे. बोलणार? पहिला विचार, इंग्रजीत म्हणतात आय एम द बेस्ट. मी मराठीमध्ये घेतो, मी सर्वश्रेष्ठ आहे. जोरात बोला, मी सर्वश्रेष्ठ आहे, मी सगळं काही करू शकतो, मी विजेता आहे, आजचा दिवस माझा आहे, सर्व शक्तिवान परमेश्वर सदैव माझ्या बरोबर आहे, मी संपूर्ण स्वस्थ आहे, मी श्रीमंत आहे, मी सफलता मूर्त आहे, मी शक्तिशाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही लोकांना हसायला येतं तरी मी बोलतो, मी खूप सुंदर आहे. स्वीकार करा स्वतःला, तुम्ही खूप सुंदर आहात. आपण ना स्वतःच्या चुका काढत बसतो आणि मग डिप्रेशनमध्ये जातो. करणार हे बसून नाही केलं जातं, उभं राहून करावं लागतं. करणार हा, उभे राहा, आपल्या जागेवर उभे राहा. कसं करायचं ते बघा, त्याची टेक्निक आहे, करायची. ओके, तयार आहात? थोडं पायामध्ये अंतर द्या, हा, फोटो चांगला येणार तुमचा. जरा केस ठीक करा. हे बघा, करायला लागले. तयार आहात? दोन्ही हात हृदयावर ठेवा, दोन्ही हात हृदयावर. हा, ज्यांचं हृदय उजवीकडे सटकलंय त्यांनी पण डावीकडे ठेवा. एक मुलगा असं करत होता. मी म्हटलं काय झालं? तो म्हणाला सर हृदय जागेवर नाही तर काय करायचं. मी म्हटलं होतं या वयामध्ये. डाव्या बाजूला ठेवा. आता काय करायचं बघा, असं दोन्ही पायात अंतर ठेवून पहिलं बघा, अगोदर करू नका. दोन्ही हात असे ओपन करायचे, वर बघायचं परमेश्वराकडे आणि मग बोलायचं आहे.
थोडं बाजूला या, थोडं बाजूला या. जवळजवळ उभे नका राहू, बाजूला या. हा, सगळ्यांनी माझ्याबरोबर करायचंय. तयार आहात? थोडं बाजूला या, नाहीतर तुम्ही बोलाल मी सर्वश्रेष्ठ आहे. खटक मारू नका बाजूवाल्याला. तयार आहात? मोबाईलने व्हिडिओ कोण घेणार? मोबाईलने कोणीतरी घ्यायला पाहिजे व्हिडिओ. तयार आहात? ओके, बघा माझ्याकडे, असा हात ठेवा आणि बोला मी सर्वश्रेष्ठ आहे. परत हृदयावर, मी सगळं काही करू शकतो. आजचा दिवस माझा आहे. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मी विजेता आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे. मी खूप धनवान आहे. मी शक्तिशाली आहे. मी सफलता मूर्त आहे. मी खूप सुंदर आहे. मी खूप चांगली आहे. मी विजेता आहे. आजचा दिवस माझा आहे. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मी सगळं काही करू शकतो. टाळ्या. बसू नका, उभे राहा, उभे राहा. कसं वाटलं? बरं वाटलं? मी हे स्पोर्ट्समॅनना घेतो, स्पोर्ट्समॅन ज्यांच्यामध्ये निराशा आलेली असते. आता मी शेवटची काही मिनिटं घेतोय. मला फक्त सांगा, तुम्हाला वाटतं की तुमचं लाडगाव आणि संभाजीनगर हे सगळं व्यसनमुक्त व्हावं असं वाटतं? हो की नाही? तर आपण सगळे मिळून आता एक प्रतिज्ञा घेणार आहोत. घेणार प्रतिज्ञा? माझ्या समोर सगळ्यांनी मिळून प्रतिज्ञा घ्यायची आहे. बघा, व्यसन करणारी माणसं वाईट नसतात, खूप चांगली असतात. त्यांना मदतीची गरज असते. लहानपणापासून कोणी व्यसन करत नाही. एका वयामध्ये आल्यावर त्यांना सवय लागते. मी 20,000 लोकांचं व्यसन सोडवण्यासाठी निमित्त झालेलो आहे. मी त्या सगळ्यांना विचारलं, तुमच्या मुलांनी व्यसन केलं? ते बोलले नाही नाही, मुलांनी नाही केलं पाहिजे. याचा अर्थ त्याला पण माहीत असतं. ठीक आहे, आपण सगळ्यांनी असा हात ठेवूया. ब्रदर, मोबाईल से सगळ्यांनी माझ्याबरोबर रिपीट करायचं आहे जे मी बोलतोय ते. तयार? ओके, बोला. ओम शांती. मी आज परमपिता परमात्मा, गॉड अल्लाह ईश्वर यांना साक्षी मानून प्रतिज्ञा करतो, काही झालं, किती टेन्शन आलं, कितीही मित्रांचा दबाव आला, तरीही कधीही कोणतंही व्यसन करणार नाही. दुसऱ्यांनाही व्यसनमुक्त राहण्याची प्रेरणा देईन. भारताच्या व्यसनासंबंधित सर्व कायद्यांचं पालन करीन. माझं गाव, शाळा, कॉलेज, शहर, घर स्वच्छ, तंबाखूमुक्त, व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करीन. माझा विजय निश्चित आहे, कारण सर्वशक्तिवान परमेश्वर नेहमी माझ्या बरोबर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या. बसू नका, उभे राहा. 1 मिनिट. मी बोलीन माझा भारत, तुम्ही बोलणार
व्यसनमुक्त भारत, किंवा हिंदीमध्ये बोलायचं झालं, मैं बोलूंगा मेरा भारत, आप लोग बोलोगे नशामुक्त भारत. काय बोलणार? मी बोलीन माझा महाराष्ट्र, तुम्ही बोलणार नशामुक्त महाराष्ट्र. काय बोलणार? मी बोलेन माझं संभाजीनगर, तुम्ही बोलणार. मी बोलेन माझं लाडगाव, तुम्ही बोलणार. तयार आहात? हात असा आवाज येऊ दे, मला मुलांचा आवाज पाहिजे विशेष. मातांचा आवाज तर असतोच चांगला, भांडणाच्या वेळेला खूप चांगला आवाज काढतात. इथे पण काढा. असा हात पकडा, बोला माझा भारत, माझा भारत, माझा महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र, माझं संभाजीनगर, माझं लाडगाव, माझं लाडगाव, माझं शहर, माझं घर, माझं आयुष्य. टाळ्या. हा.